सरकारमध्ये खुद्द अर्थमंत्री असलेल्या अजित पवारच आता निधी वाटपावरून नाराज झाल्याची चर्चा आहे आणि याबद्दल दिल्लीमध्ये अमित शहांपुढे अजितदादांनी तक्रारीचं गाऱ्हाण मांडल्याची सुद्धा चर्चा आहे। महाविकास आघाडी असो की महायुती सरकार, निधी वाटपाच्या मुद्द्यावरून नाराजीचा मुद्दा मात्र काही थांबत नाहीये। हा रिपोर्ट पाहूयात। महाविकास आघाडीत ज्या अजित पवारांच्या अर्थ खात्याविरोधात शिवसेना नेते निधीवरून तक्रार करत होते, आता महायुती सरकारमध्ये खुद्द अर्थमंत्री अजित पवारांनी निधीबाबत अमित शहांकडे तक्रार केल्याची माहिती आहे। निधीत असमान वाटप आणि लवकर निर्णय न होत असल्यानं अजित पवार पुन्हा नाराज झाल्याची माहिती आहे, ज्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे रंगले आहेत। विरोधात असताना एखाद्या फाईलवर पुन्हा फेरविचारासाठी का जाते म्हणून अजित पवार शिंदे फडणवीसांच्या सरकारवर टीका करत होते। मात्र सत्तेत गेल्यानंतर स्वतः अजित पवारांच्याच फाईलींना फिल्टर लागलं। परस्पर निर्णय होऊ नये म्हणून अजित पवारांनी स्वाक्षरी केलेली एखादी फाईल आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पडताळणीसाठी जाईल आणि तिथून त्या फाईलवर मुख्यमंत्री शिंदे अंतिम शेरा देतील, असा निर्णय मध्यंतरी झाला। काही तुमच्याकडे का मांडलं? देवेंद्रजींना विचारतो, अरे देवेंद्रजींच्याकडे 6 खाती आहेत ना बाबा। जे सार्वजनिक काम त्या राज्याच्या हिताचं असेल, वैयक्तिक कुणाच्या फायद्याचं नसेल आणि त्या भागाचा त्याच्यातनं फायदा होत असेल तर असली कामं करण्याच्या करता ही सतत आडमुठेपणाची भूमिका घेणं हे बरोबर नाही। आणि तुम्ही दोघं तर फार बेस्ट चाललेलं आहे। देवेंद्रजींना काही विचारलं, मुख्यमंत्र्यांची संमती आणा आणि त्या महाराजांना विचारलं मुख्यमंत्री महोदयांना, देवेंद्र म्हणले की मी केलं, झालं। ही नुसतं इकडून तिकडून टोलवाटोलवी चालली। दादा, कधी कधी तुमची मला इतकी आठवण येते, तुमच्यासारखी व्यक्ती जर असती तर अशी नसती टोलवाटोलवी केली। मला माहिती आहे आमचा कोल्हापूरचा ढाढ्या वाघ, पण त्यांना 1-2 डिपार्टमेंट दिलेत साधे आणि त्यांना बाजूला ठेवलंय आणि स्वतः 6 महत्वाची डिपार्टमेंट घेतली आणि ह्या पद्धतीचं राजकारण करता बरोबर नाही। तुम्हाला अक्षरशः तळतळाट लागेल ह्या लोकांचा। झालं कशा करता 2-2.5 महिने घालवायचे? सर्वसामान्यांचं सरकार आहे ना, सांगितले की लगेच आदेश निघाला पाहिजे। वाट कुणाची बघताय? काय झालं? मुख्यमंत्री मंत्र्यांनी शेरा नोंदवला तरी छाननी नंतरच कार्यवाही करावी। मंत्री महोदय 10 जानेवारी 2023 ला सामान्य प्रशासनाने पत्र दिलंय। अरे बघ, कशाला मंत्री म्हणून तिथं बसताय? त्याच्यामध्ये तुमचा आदेश तो फायनल आदेश। अजितदादांच्या हाती अर्थ खात्याची सूत्र येताच त्यांनी कारखानदाराच्या कर्जावर एक निर्णय घेतला होता, पण तो नियम नंतर फडणवीसांनी बदलल्यानं तेव्हाच अजित पवारांना पहिला झटका दिल्याची चर्चा झाली होती। निर्णय काय होता आणि काय बदलला गेला ते पाहूया। साखर कारखानदारांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम म्हणजे NCDC नावाची एक संस्था कर्ज देते। या कर्जाला हमी आतापर्यंत सरकार देत होतं, म्हणजे कर्ज कारखानदार घेणार आणि त्या कर्जात गॅरंटर सरकार असणार, असा आधीचा नियम होता। पण अजित पवारांनी हा निर्णय बदलला। NCDCचं कर्ज हवं असेल तर ते परतफेडीसाठी कारखानदारांनी वैयक्तिक हमी द्यावी, असा नवा निर्णय अजित पवारांनी घेतला। म्हणजे कर्जाची जबाबदारी सरकारवर नको, तर जे कारखाने कर्ज घेतील त्या कर्जासाठीची हमी कारखानदार देणार, असा निर्णय अजित पवारांनी घेतला। पण अजित पवारांच्या या निर्णयानं भाजपच्या काही साखर कारखानदार नेत्यांची कोंडी झाली, कारण NCDCद्वारे कर्ज मंजूर झालेल्या भाजपच्या कारखानदार नेत्यांमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील, इंदापुरातील कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना, मंजूर कर्ज 150 कोटी, हर्षवर्धन पाटील यांचाच नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, मंजूर कर्ज 75 कोटी, भाजप आमदार अभिमन्यू पवार, मंजूर कर्ज 50 कोटी, भाजप नेते रावसाहेब दानवे, मंजूर कर्ज 37.74 कोटी, भाजप नेते धनंजय महाडिक, मंजूर कर्ज 126.38 कोटी, भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील, मंजूर कर्ज 113.42 कोटी, अशा नेत्यांचा समावेश होता। म्हणून रावसाहेब दानवेंच्या नेतृत्वात काही नेते गाऱ्हाण घेऊन फडणवीसांकडे पोहोचले आणि फडणवीसांनी नियम बदलून कारखानदारांच्या कर्जाची हमी सरकारकडेच असेल असा निर्णय केला। म्हणजे याआधी अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयानुसार या साऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना जे कर्ज मंजूर झालं त्या कर्जाची हमी कारखानदारांनाच द्यायची होती। पण फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता या कारखान्यांना मिळालेल्या कर्जाची हमी आधीप्रमाणे म्हणजे सरकारकडे असेल।
आपण कामांवरची स्थगिती हटवण्यासाठी सत्तेत गेल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. नंतर अर्थ खातं आपल्याकडे असल्यानं झुकतं माप मिळेल असंही अजित पवार म्हणाले. मात्र आता तेच निधीच्या असमान वाटपावरून नाराज असल्याचं बोललं जाते. मला ज्यावेळेस कळलं की टोरंटो CNG गॅस देत आहेत, लगेच आपण तो घेतला, खरेदी विक्री संघाला घेतला. शेवटी आपल्या संस्था ताकदवान झाल्या पाहिजे, आर्थिक त्या सक्षम झाल्या पाहिजे. ठीक आहे, आज अजित पवार मंत्रिमंडळात आहे, त्याच्या हातामध्ये आज राज्य सरकारचं फायनान्स विभाग आहे, त्याच्यामुळं आपल्याला जरा झुकतं माप मिळतं. आता महाराष्ट्रात तसं हे स्थगिती सरकार आहे, त्याला स्थगिती दिली. ह्या स्थगिती दिल्यामुळं पण तिथं असंतोष आहे. असं कधी राज्यामध्ये घडत नव्हतं. आपणच मंत्रिमंडळामध्ये एकत्र असताना जी कामं मंजूर केली त्याला तुम्ही स्थगिती देणं हे बरं नव्हं, हे वागणं बरं नव्हं. कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्याला एकत्र यावं लागेल सांगता येणार नाही. काही जण सांगतात की आमच्यावर दबाव होता, अशी टीका आमच्यावर केली जाते. जरूर आमच्यावर दबाव होता. मला एकच सांगायचं आहे, आमच्यावर लोकांची कामं पूर्ण करण्याची दबाव होता. आमदारांचे स्थगिती मिळालेली कामं स्थगिती उठण्याच्या करता दबाव होता. काय आमची चूक झाली? गेल्या 4 वर्षातला योगायोग हा आहे की ज्या मुद्द्यांवरून अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधलाय, नंतर त्याच मुद्द्यांना त्यांनाही तोंड द्यावं लागलंय. मग भलेही तो निधीचा मुद्दा असो की मग सत्ता बनवण्याचा. किंवा सुधीर मुनगंटीवार सारखे म्हणले आमची चूक झाली, आमची चूक झाली, आता माफी नाही. नाही ना, आता सारखं उजव्या कानाला मी असतो, डाव्या कानाला बाळासाहेब असतात. माफी नाही ना, माफी नाही ना. परंतु शेवटी वेगवेगळे पक्ष असतात, वेगवेगळी राजकीय भूमिका असती, वेगवेगळे विचारधारा असती. माझं म्हणणं असं आहे, असं म्हणून 5 वर्षे तिथं काढली तरी चालतील. असं करूनच तुम्हाला मागची सांभाळावी लागतील. अरे चोर होणार रे, होणार रे, होणार रे, नाही तर ती कवाच उधळतील, काय कळायचंच नाही. पटा 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 इकडे तिकडे जातील. अध्यक्ष महोदय, जास्त त्याच्याबद्दल बोलत नाही. अध्यक्ष महोदय, इकडं तर ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, तिकडंच कुणीतरी होईल तेवढं लक्ष ठेवा. कारण काही गैरहजर आहेत, जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा. मान्य आहे ना, मी कुठं नाही म्हणतो. जे केलं ते मान्यच आहे, मी लपून करत नाही, समोर करतो. आणि तिथंही केलं, नंतर तिथंही सोडलं आणि इकडे आलो, इथंही मजबूत बसलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.